प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सागर नकळतपणे पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवर सही करणार असतो. मात्र पेन चालत नसल्याने त्याला सही करता येत नाही. तो आदित्यला म्हणतो की प्लीज थोडा वेळ थांब, लकी काका दुसरा पेन घेऊन येईल. मात्र त्यावेळी आदित्य म्हणतो की ठीक आहे पप्पा, तुम्ही उद्या सही करा. आणि मग त्यानंतर तो ते पेपर्स तिथेच ठेवून जाण्यासाठी निघतो. सागर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आदित्य काही थांबत नाही आणि त्यानंतर तो रडतच तेथून निघून जातो. आणि आदित्य असा अचानक गेल्यामुळे घरातील सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर दुसरीकडे सावनी आदित्यचीच वाट बघत असते. ती स्वतःशीच म्हणत असते की आधीला घरी यायला एवढा उशीर का होत आहे, तिथे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. आणि मग त्यानंतर ती आदित्यला कॉल करते, मात्र आदित्य काही कॉल रिसीव करत नाही. त्यामुळे सावनीला भीती वाटते की कदाचित त्या मुक्ताने माझ्यावरचा राग माझ्या आधीवर काढला असेल. आणि मग ती सरळ सागरला कॉल करते. ती सागरला विचारते की आदित्य भेटला ना तुला. त्यावर सागर सांगतो हो, आम्ही छान वेळ घालवला. त्यावर सावनी विचारते मग आता तो कुठे आहे. त्यावर सागर सांगतो तो मगाशीच घरी जाण्यासाठी निघाला. तर सावनी विचारते ठीक आहे, पण तू त्या पेपर्सवर सही तर केली ना. त्यावर सागर सांगतो नाही, मी उद्या सही करेल. आणि ते ऐकून सावनी खूप चिडते. ती म्हणते की आता उद्या कशाला, तुला आजच सही करता आली नाही का. त्यावर सागर म्हणतो की काय घाई आहे, मी उद्या सही करतो. आणि त्यावर सावनी चिडून काही बोलणार, पण इतक्यात तिच्या लक्षात येतं की आपण जर सागरला फोर्स केला तर त्याला संशय येईल आणि त्यामुळे ती काही बोलत नाही. तर सागर तिला सांगतो की मी उद्या सही करण्यासाठी येतो आणि तो फोन कट करतो. सागरने फोन कट केल्यामुळे सावनी अजूनच चिडते. तर दुसरीकडे सागरला आदित्यसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि तो त्यांमध्येच हरवून जातो. आज अनेक वर्षांनी त्याला आदित्य भेटल्यामुळे आणि त्याने त्याला पप्पा अशी हाक मारल्यामुळे सागर खूपच आनंदात असतो. तर दुसरीकडे आदित्य घरी जातो. सावनी त्याला काय झालं आहे ते विचारते. त्यावर आदित्य म्हणतो की काही नाही, पण तू असं का विचारतेस. त्यावर सावनी म्हणते की तू त्या पेपर्सवर सही घेऊन आला आहेस का. त्यावर आदित्य सांगतो नाही, उद्या सही घेईल मी. मात्र ते ऐकून सावनी पॅनिक होते. ती आधीला विचारते की जर तू सही घेतलीच नाही तर मग तू एवढा वेळ त्या ठिकाणी काय करत होता. आणि त्यावर आधी सांगतो की तिथे मला आजी, बापू, आजोबा, लकी काका, स्वाती आणि कोमल आत्तू भेटल्या. सहीसुद्धा तिथेच होती. ते सगळेजण माझी वाट बघत होते आणि मग मी त्यांच्यासोबत खेळलो, गप्पा मारल्या. मला खरंच खूप छान वाटलं, फॅमिलीवाली फिलिंग आली. ते सगळेजण माझी खूप आतुरतेने वाट बघत होते. आणि आधीच्या तोंडून हे सगळं काही ऐकून सावनी मात्र नाराज होते, पण ती आदित्य पुढे तसं काही दाखवत नाही. ती म्हणते की तुला छान वाटलं ना, मग ठीक आहे. आणि मग आदित्य तेथून निघून जातो. तर सावनी घाबरून स्वतःशीच म्हणत असते की आदित्यने ते पेपर सागरच्याच घरी ठेवले आहेत. जर सागरने ते पेपर वाचले तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल आणि जर हर्षवर्धनला हे समजलं तर मग माझं काही खरं नाही. मात्र तिला कुठेतरी असंही वाटत असतं की आदित्यने ते पेपर्स दिले आहेत म्हटल्यावर सागर ते न वाचताच त्यावर सही करेल. मात्र तिला हीच खात्री मुक्ताबाबत वाटत नसते. तर दुसरीकडे सागर एकटा स्वतःशी हसत बसलेला असतो. त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते. ती सागरला म्हणते की आज आदित्य आला हे बघून मला खरंच खूप आनंद झाला. तुम्हा सगळ्यांनाच एकत्र बघून छान वाटलं. आणि त्यावर सागरही हो म्हणतो. तर मुक्ता म्हणत असते की मला खरंच असं वाटतं की आदित्य कायम आपल्यासोबत. मात्र त्यानंतर ती म्हणते की तुमच्यासोबत इथेच राहावा. आणि तिचं ते बोलणं ऐकून सागरला वाईट वाटतं. आणि मग आदित्य मुक्तासोबत जे काही वागलेलं असतो त्याबद्दल तो मुक्ताची माफी मागतो. तो म्हणत असतो की आधी मनाने खरंच खूप चांगला आहे. आणि त्यावर मुक्ता म्हणते की तुम्ही मला हे सगळं एक्सप्लेन करण्याची काहीच गरज नाही. आदित्य मनाने चांगला आहे, सेन्सिटिव्ह आहे हे माहिती आहे मला. आणि ते ऐकून सागरलाही आनंद होतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण थोडा वेळ गप्पा मारत बसतात. आणि त्यावेळी सागरला समजतं की मुक्ता आपल्याला कडू कोळी या नावाने बोलावते. त्यामुळे तो हसतच म्हणतो की मी खरंच कडू कोळी आहे का. त्यावर मुक्ता म्हणते मग नाही तर काय, आणि तुम्ही मला लेक्चर गोखले बोलता त्याचं काय. त्यावर सागर म्हणतो तुम्ही देताच लेक्चर म्हणून मी तुम्हाला ते नाव पाडलं आहे.
आणि मग हे सगळं बोलत असतानाच मुक्ता टेबल जवळ जाते आणि तिथे तिला ते पेपर्स दिसतात. ती सागरला त्याबद्दल विचारते. तर सागर सांगतो, हे पेपर्स आदित्यच्या शाळेचे आहेत, त्यावर मला सही करायची आहे. त्यावर मुक्ता विचारते, पण तुम्ही पेपर्स बघितलेत का? त्यावर सागर सांगतो, नाही, आणि बघायची काही गरजही नाही. त्यामुळे मग मुक्तासुद्धा पेपर्स न बघताच ठेवून देते. तर सागर म्हणत असतो की आदित्यने सांगितल्यावर मी या पेपर्सवर तर काय, डेथ सर्टिफिकेटवर सुद्धा सही करेल. पण ते ऐकून मुक्ता पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवते. त्यामुळे सागर गप्प बसतो आणि त्यानंतर मग मुक्ता झोपायला जाते. तर दुसरीकडे आदित्य गेम खेळत असतो. त्याचवेळी सावनी त्या ठिकाणी येते. तर आदित्य तिला सांगत असतो की आज मला भेटून ते सगळेजण खूप खुश होते आणि मलासुद्धा त्यांच्यासोबत खूप छान वाटलं. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मग तो सावनीला विचारतो की मम्मा, आपण पुन्हा त्या घरी जाऊ शकत नाही का? पुन्हा सगळं आपण आधीसारखं करू शकत नाही का? माझ्यासाठी तू थोडं ॲडजस्ट करशील का? आणि आदित्यचे हे प्रश्न ऐकून तर सावनीला मोठा धक्काच बसतो. मात्र ती मनाशी म्हणत असते की आता मी आदित्यला काहीच बोलू शकत नाही. आणि मग ती नाटक करत सांगते की आधी तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. त्यामुळे आदित्य खुश होतो. सावनी मात्र मनाशी म्हणत असते की या जन्मात तरी मी पुन्हा त्या घरी जाणं शक्य नाही. आणि जरी तू माझा आणि सागरचा मुलगा असला ना, तरी मी कधीच सागरला तुझ्या वडिलांचा दर्जा देणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एके ठिकाणी होळीचा इव्हेंट असतो आणि सागर मुक्ताला त्या ठिकाणी बोलावलेले असते. मात्र त्यांच्या आधी सावनीसुद्धा त्या ठिकाणी जाते. इव्हेंट ऑर्गनाईज करणाऱ्यांना तिला बघून खूप आनंद होतो. ते सावनीला होळीच्या शुभेच्छा देतात आणि तिला कलर लावण्यासाठी जातात. मात्र तितक्यात सागर आणि मुक्ता त्या ठिकाणी येतात. त्यामुळे मग ते सगळे लोक सावनीला सोडून त्या दोघांकडे जातात. ते बघून सावनी चिडते. त्यानंतर ते लोक सागर आणि मुक्ताचं स्वागत करतात आणि मुक्ताचं कौतुक करत तिला सांगतात की आम्ही तुमची जाहिरात बघितली आणि जाहिरात खरंच खूप छान आहे आणि तुमच्या रूपात या ॲड इंडस्ट्रीला नवीन आणि फ्रेश चेहराही मिळाला. त्यामुळे मुक्ताला आनंद होतो. पण ती त्या लोकांना सांगते की खरं तर या सगळ्याचं श्रेय सागरला जातं. आणि त्याचवेळी सागरचं लक्ष तिथे असणाऱ्या सावनीकडे जातं आणि मग तो मुक्तासोबत पुन्हा प्रेमाचं नाटक सुरू करतो. तो उगाच सगळ्यांसमोर मुक्ताचा हात हातात घेत म्हणतो की एकमेकांवर विश्वास असला की सगळं काही सोपं होतं. आणि मग त्यानंतर ते दोघेजण आतमध्ये जातात. सावनी मात्र हसतच स्वतःशी म्हणत असते की खूप प्रेमाचा रंग चढलाय ना तुम्हाला, आता बघा या रंगाचा मी कसा बेरंग करते ते. त्यानंतर मग त्याच इव्हेंटमध्ये कोळी फॅमिलीमधील इतर सगळेजणही येतात. सगळेजण आनंदाने होळी खेळत असतात. सागरला मात्र कोणीही रंग लावत नाही. तो इव्हेंट ऑर्गनाईज करणाऱ्यांसोबतच बोलत असतो आणि त्यामुळे मग मिहिका मुक्ताला विचारते की जिजूंना कोणी रंग का लावत नाही आहे, त्यांना ॲलर्जी आहे का? त्यावर मुक्ता म्हणते, ते तर मलाही माहीत नाही, पण मी घरातून निघतानाच मला सगळ्यांनी सांगितलं होतं की सागरला अजिबात रंग लावायचा नाही. मात्र मिहिका म्हणते की मी तर रंग लावू शकते ना. मात्र मुक्ता तिला थांबवते आणि म्हणते की आधीच आपण एका दुसऱ्या लोकांच्या इव्हेंटमध्ये आलोय आणि इथे जर हे कडू कारलं चिडलं ना तर मग काय होईल कळतंय ना तुला? आणि त्यावर मिहिका हसतच हो म्हणते. आणि मग मुक्ता तिला चिडवत पांढऱ्या ढोकळ्याला म्हणजेच मिहिरला कलर लावायला सांगते. त्यामुळे मग मिहिका मिहिरला रंग लावण्यासाठी जाते. तर दुसरीकडे सावनी मुद्दाम हातात कलर घेते आणि सागरकडे जात त्याला हँडशेक करते. आणि जेव्हा तिच्या हातातला कलर सागरच्या हाताला लागतो तेव्हा तो खूपच चिडतो आणि हात धुवून टाकतो. तर सावनी मुद्दाम त्याला विचारत असते की काय झालं सागर, तुला आता रंग खेळायला आवडत नाहीत का? तुला आठवतंय का आपण दोघेजण सगळा कोळीवाडा रंगवून टाकायचो? होळीला तू माझ्या मागे मागे पळायचा आणि सगळ्यात आधी मला कलर लावायचा. पण मी गेल्यापासून तुझ्या आयुष्यातील सगळे रंगच उडून गेले आहेत असं वाटतं. आणि त्यावर सागर हसतच तिला सांगतो की तुझे हे सगळे गैरसमज ना तुझ्या जवळ ठेव. तुला स्वप्न बघायला आवडतात तर खुशाल बघ, कारण तुझी स्वप्न तोडायला मला आवडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्या परवानगीशिवाय कोणीही मला रंग लावू शकत नाही आणि कोणीही माझ्या आयुष्यातील रंग घेऊन जाऊ शकत नाही. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे सगळेजण मुक्ताला रंग लावण्यासाठी तिच्या मागे पळत असतात आणि त्यावेळी मुक्ताचा तोल जातो आणि ती सागरच्या अंगावर कोसळते आणि कलरही त्या दोघांच्या अंगावर पडतो. त्यामुळे सगळेजण खूपच घाबरतात. आता सागर मुक्ताला ओरडणार अशी सगळ्यांना भीती वाटत असते. मात्र सागर तसं काही करत नाही.
उलट तो त्याच्या गालांना लागलेला रंग मुक्ताच्या गालांना लावतो आणि तिला सगळ्यांसमोर मिठी मारतो. त्यामुळे सगळेजण खुश होतात. सावनी मात्र चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.